मनसेचा 9 मार्च वर्धापन दिन आणि 19 मार्च गुढीपाडव्याच्या नियोजनासाठी सुधागड पाली आज जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन झाल्यास तो ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपाचा होईल, मनसे सैनिकांचा विश्वास। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 9 मार्चला वर्धापन दिन आणि 19 मार्चला होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा याचं नियोजन करण्यासाठी आज सुधागड पाली इथल्या वीरेश्वर मंगल कार्यालय, धोंडिवली, पेडली, आसरा रोड इथे रायगडमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यंदाचा वर्धापन दिन स्वराज्याच्या राजधानी रायगडाच्या पायथ्याशी घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं समजतंय। मनसेचे वरिष्ठ नेत्यांनी किल्ले रायगड आणि परिसराची नुकतीच पाहणी देखील केली आहे। वर्धापन दिनाचं यजमानपद रायगडाला मिळाल्यास खूप भाग्याची, स्फूर्ती आणि ऊर्जा देणारी बाब असेल असं मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी म्हटलंय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिन झाल्यास तो ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपाचा असेल असा विश्वास देखील मनसे सैनिकांनी व्यक्त केलाय। वर्धापन दिन स्थळ आणि वेळ याविषयी मनसेचे वरिष्ठ नेते अधिकृत घोषणा करतील असं जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, अमोल पेडकर, दिलीप सांगळे, दीपक कांबळी, छाया शिंदे आदी जिल्हा पदाधिकारी आणि सुधागड तालुकाध्यक्ष सुनील साठे आणि इतर तालुकाध्यक्ष उपस्थित होते। या जिल्हा बैठकीचं यशस्वी आणि नीटनेटकं नियोजन सुधागड तालुकाध्यक्ष सुनील साठे आणि पदाधिकारी मनसैनिकांनी केलं। धम्मशील सावंत सह न्यूज ब्युरो, रायगड। तुम्हारे साथ हैं। ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, शिवाजी जय, भवानी जय शिवाजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची, सभासदांची आणि मनसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुधागड तालुक्यामध्ये पार पडलेली आहे। काय नेमका बैठकीचा विषय होता आणि काय चर्चा झालेली आहे, पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत? खरं तर आपण पाहिलं असेल की आगामी काळामध्ये 9 मार्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये सामाजिक उपक्रम, अनेक शैक्षणिक उपक्रम, गोरगरिबांना मदत, अनेक माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जातो। त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज सुधागड इथे आयोजित केली होती। तसेच 19 तारखेला शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा देखील होणार आहे। त्या सभेला देखील असंख्य, हजारो, लाखो संख्येने महाराष्ट्र सैनिक जमा होत असतात। आमच्या जिल्ह्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक जात असतात। त्याचं देखील नियोजन बैठक आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत 9 मार्च वर्धापन दिन सोहळा आणि 19 मार्च शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा या दोन्ही गोष्टींचं नियोजन करण्याकरता आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडची निवड वर्धापन दिनासाठी केलेली असल्याचं समजतंय आणि एकूणच शिवप्रेमी असतील किंवा मनसैनिकांमध्ये उत्साह देखील आहे। काय नेमकी वस्तू? खरं तर स्वराज्याची राजधानी रायगड हे जर आदरणीय राजसाहेबांनी जर वर्धापन दिनाच्या दिवशी येणार असतील तर याच्यापेक्षा आनंद इतिहासात जेवढे वर्धापन दिन झाले त्यापेक्षा जास्त आनंद आम्हा रायगडवासियांना असेल। कारण खुद्द साहेब हे स्वराज्याच्या राजधानीवरती अर्थात आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला येत असतील तर ही बातमी जर सत्य असेल तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही त्या दृष्टीने अजून जोरात कामाला लागू। खरं तर आम्हाला अजून अद्याप अधिकृतपणे साहेब रायगडावरती येणार आहेत ही बातमी अजून कळाली नाही आहे। विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय, परंतु हे जर साहेबांनी जाहीर केलं तर नक्कीच रायगडवासियांना खूप आनंद होईल। रायगडला यजमानपद मिळालं तर तयारी कशा संदर्भामध्ये कशी कराल आणि कार्यकर्त्यांची कशी साथ आपल्याला मिळेल, कसा विश्वास आहे? खरं तर रायगड म्हटलं की स्वराज्याची राजधानी आणि स्वराज्याची राजधानी म्हटली तर वैभव, ऊर्जा, उत्साह, आनंद आणि जोश आणि या मातीमध्ये इतकी ताकद आहे की शून्यातूनही
उभं करण्याची ताकद ही रायगडच्या मातीमध्ये आहे आणि अर्थातच या मातीतील आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ती ताकद ही रक्तातच आमच्या असल्यामुळे आम्हाला जर वर्धापन दिनाचं यजमानपद मिळालं तर आम्ही अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि जोशाने ते साजरं करू. सध्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका पार पडलेल्या आहेत, मनसेची काय स्थिती आहे आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीनं मनसेचं संघटन असणार आहे? मनसे पक्ष कुठे कमी पडला आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये? खरं तर आपण पाहिलं असेल की माझ्या घरात देखील माझी पत्नी उभी होती, सुधागडला आमचा भावेश उभा होता, प्रत्येक तालुक्यातून आमचे महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी उभे होते. परंतु आमचा वापर फक्त युती आघाडीच्या ज्या लोकांनी आहे तो निवडणुकीपुरता केला. या निवडणुकामध्ये महाराष्ट्र सेना स्वतंत्र लढली आणि बऱ्याच ठिकाणी अनेक नामांकित उमेदवारांना मागे टाकत आम्ही दुसऱ्या नंबरवरती स्वतःच्या बलावरती मतं घेतलेली आहेत. ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहेत. कोणाच्याही कुबड्या न घेता मातब्बर लोकांना मागे टाकत दुसऱ्या नंबरची मतं मिळवणं हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आम्हाला अजून मेहनत करावी लागेल, मांडणी करावी लागेल. ती करत भविष्यात आपण पाहिलं असेल की या रायगडच्या मातीमध्ये शून्यातून विश्व उभं करण्याची ताकद या रायगडच्या मातीमध्ये आहे आणि भविष्यात पक्षाच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीवरती त्यांच्या विचारांनी त्यांना सोबत घेत भविष्यात राजकारणामध्ये महाराष्ट्र सेना इथे मातब्बर असेल, नंबर 1ला असेल. कारण लोक देखील कंटाळलेली आहेत खूप पैशाच्या पावसावरती. अनेक विचित्र म्हणजे एकीकडे अजित पवार दादांच्या पक्षांनी महायुतीमध्ये शिव्या घालायच्या आणि तिकडे उबाटाला शिव्या घालायच्या आणि उबाटाबरोबर युती करायची आणि उबाटाच्या लोकांनी आमच्याबरोबर असल्याचा कांगावा करायचा आणि परस्पर महायुतीच्या पक्षांशी युती करायची. अशा दरबदऱ्या गोष्टींना लोक कंटाळलेली आहेत. त्यामुळे कुठचा पक्ष कुणाबरोबर हे साहेब नेहमी म्हणतात की कोणची सोंगटी कोणत्या भोकात, अशा प्रकारचं चित्र राजकारणात रायगडमध्ये झालेलं आहे. आम्ही मात्र आमच्या बळावरती, आमच्या ताकदीवरती जे काही लढलो आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, बऱ्याच ठिकाणी आमचे उमेदवार त्यांना दूर सारून आम्ही 2 नंबरला आहोत. सध्या आम्ही 2 नंबरला जरी असलो तरी मेहनत आम्हाला गरजेची आहे. भविष्यात यश नक्कीच मिळेल. अनेक आमचे ग्रामपंचायत सदस्य देखील यापूर्वी निवडून आलेले आहेत, सरपंच बसलेले आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र सेना निवडणूक लढणार आणि जिंकणार देखील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज जिल्हा पदाधिकाऱ्यांची, तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वपूर्ण पार पडलेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीची बैठक होती, कोण कोण उपस्थित होते? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमचा 9 मार्चला एक वर्धापन दिन आहे. 9 मार्चला त्या संदर्भात आणि गुढीपाडव्याची जाहीर पाडव्याची सभा असते. त्या दोन्ही सभेंचं नियोजन आज सुधागड तालुक्यात सन्मान्य आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब असतील आणि आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही इथं सभा आयोजित केली होती. आणि या सभेला सर्व आमच्या जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित, विविध तालुक्यातले पदाधिकारी उपस्थित होते. आणि कालपासून आमच्या सुधागड तालुक्यातले माझे सहकारी सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी पूर्णपणे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला. आणि आम्हाला राजसाहेबांचा आदेश आहे 9 तारखेला जर आमच्या रायगडवर वर्धापन दिन जर जाहीर झाला तर आम्ही सुधागडमधून जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक रायगडवर जाण्याचा प्रयत्न करू.